साहेबांनी जरी भाषा वेगळी वापरलेली असेल तरी सुद्धा त्या आई मुलाला रागवते बघा. आई मुलाला रागवते कारण मुलावर हक्क आहे आईचा, तर कुठेतरी मग तो अधिकार मिळालेला असतो आणि मुलांनी सुधारावं, मुलाचं हित व्हावं, भलं व्हावं यासाठी आई मुलावर रागवत असते. आणि तशाच प्रकारचं आमच्यावर साहेबांचं सतत रागवणे. आज पाटील सर म्हणजे खरं आहे की काय काय ऐकतो आम्ही तिथे जाऊन, पण आम्ही इकडे बाहेर येऊन सांगतो आम्ही साहेबांची माणसं आहेत, आम्ही साहेबांची माणसं आहेत. परंतु ऍक्च्युअली रागवणं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत हे कान टोचणे. आज जे साहेबांनी सगळ्यांचे कान टोचलेले आहेत आणि जवळपास आज जर जून 2024 जर स्टाफ इन्फॉर्मेशन सर्व्हे जर आपण बघितली तर मुंबईमध्ये मराठी शाळा 181 आहे, इंग्रजी शाळा 75 आहे, हिंदी शाळा 56 आहे, उर्दू शाळा 39 आहे, गुजराती शाळा 23 आहे, कन्नड आणि तेलुगू एक शाळा आहे. अशा जवळपास 376 शाळा आहेत. 376 शाळा सांगतोय मी. आणि सगळ्या माध्यमांच्या शाळा एडेड शाळा सांगतो मी, एडेड शाळांच्या बाबतीत सांगतोय. ॲज अ बेसिकच्या याच्याप्रमाणे 240 मुख्याध्यापक आहेत. 240 मुख्याध्यापक आहेत. जे मुख्याध्यापक रिटायर्ड झाले त्यांच्यानंतर इन्चार्ज म्हणून बाकीचे काम करतात. 2146 शिक्षक आहेत, 250 जवळजवळ लिपिक आहेत आणि 400 शिपाई आहेत. अशी आपली टोटल एकूण कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर मुख्याध्यापक धरून 3119 आहेत. किती आहे? 3119. सभासद मात्र फक्त 700 आहेत. काय म्हणून बघा ना, गणित कुठे जोडतंय का गणित? ज्या व्यक्तीने 7वा वेतन आयोग आपल्याला जो मिळणारच नव्हता, पाणी सोडलं होतं आपण. जर राजकीय घडामोडी झाल्या नसत्या तर 7वा वेतन आयोगावर आपल्याला पाणी सोडायची वेळ आली. आणि आता ही जी थकबाकी वाढली ती कशामुळे वाढली आहे? जर आम्हाला तुम्ही 2021 महापालिकेला दिला तो त्याच वेळेस दिला असता तर थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला नसता. पण तरी सुद्धा जवळजवळ 7,000, 8,000, 9,000 पासून जवळ 25-30 हजारापर्यंत आपल्याला 7व्या वेतन आयोगाने पगार वाढलेला आहे, बोनस मिळालेला आहे. म्हणजे दिलंय साहेबांनी, पावसकर साहेबांनी जे दिलंय ना त्याच्यावरच ते म्हणतायत की तुम्ही वर्गणी अपडेट करा. महिन्याला 100, वर्षाला 1200 रुपये. बघा आपल्या शिक्षकांमध्ये काय म्हणजे कोणत्या पद्धतीने विचार केला जातोय. अरे फक्त तुम्हाला 1200 रुपये द्यायचे, तुम्हाला महिन्याला 7,000 पासून जवळजवळ 30,000 पगार वाढलाय आणि तुम्ही जर सभासद होऊ शकत नसाल तर काय म्हणून थकबाकी त्यांनी आपल्याला द्यावी. आणि हा प्रश्न आम्हाला ते सतत विचारतात, काय म्हणून द्यायची तुम्हाला थकबाकी. आम्ही सांगतोय साहेबांना, माझे साहेब बोलले त्या पद्धतीने, साहेब एकदा थकबाकीचा एक हप्ता द्या, बघा नको 5,000-10,000 रुपये देतील. अरे 100 रुपये देत नाहीत महिन्याचे, तिथे 5,000-10,000 रुपये शिक्षक देतील का, मुख्याध्यापक देतील का, अशी शंका निर्माण होते. आणि मला वाटतं ह्या सगळ्याचा परिणाम हा आहे. मगाशी कुणीतरी प्रश्न विचारला त्या मॅडमने, त्या गेल्या वाटतं, त्या मॅडमने प्रश्न विचारला की सगळे एकत्र काय येत नाही, सगळे एकत्र काय येत नाही. हो आम्ही सगळे एकत्र, आज सगळे एकत्र आहोत. जे चित्र बाहेर येते ते चुकीचं आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत, परंतु सगळे एकत्र असून सुद्धा आज आपण बघितलंय की आम्ही कुठल्या या संघटनेने, राष्ट्रीय कर्मचारी सेनेने कुठलाही चुकीत मेसेज पास केला नाही, कुठल्याही संघटनेबद्दल मेसेज पास केलेला नाही. का परवाचे जे त्यांचं आंदोलन झालं तिथे तिकडे जाऊ नका असं सुद्धा आपण सांगितलेलं नाहीये.
आज फक्त अनाउन्स केले की आपण साहेबांच्या समोर मुख्याध्यापकांनी आपापले प्रश्न म्हणा आणि त्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हे सगळं होत असताना आम्ही मधल्या काळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि ते इम्प्लिमेंट करायचंय। इथे साहेब बोलले, साहेब जाताना हेही सांगून गेले की थकबाकीचा विषय विचारात घेतला जाणार आहे। जे साहेब गोष्ट करणारे ते साहेब बोलतात, त्यामुळे ते एक सूचित करून गेलेले आहे। पण आपल्याला जागा सुद्धा करून गेलेले आहे की तुमची वर्गणी किंवा मेंबरशिप वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे। आणि म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये आम्ही हे जे सगळे आम्ही पदाधिकारी आम्ही नेते समजत नाही, कुणाला असं गैरसमज नसावा, आम्ही कार्यकर्ते, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कार्यकर्ते, फक्त पुढाकार घेतोय आणि हे काम करतो। आपण मुंबईमध्ये 4 झोन आहेत, एकूण 7 झोन आहेत। मुंबईमध्ये 7 परिमंडळ आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्या 7 परिमंडळांपैकी आपण परिमंडळ 1 आणि 2 म्हणजे झोन 1, तो झोन 1 कुठे आहे? कुलाबा पासून इकडे सायन पर्यंत आणि चर्चगेट पासून तिकडे माहीम पर्यंत असं एक परिमंडळ 1 आणि 2 असे आम्ही ग्रुप तयार केले। आणि परिमंडळ 1 आणि 2 मध्ये वॉर्ड कुठले येत आहेत? ए वॉर्ड A B C D E F साउथ, F नॉर्थ, G साउथ, G नॉर्थ हे झाले परिमंडळ 1। आणि या परिमंडळ 1 साठी आम्ही त्या विभागात असणारे कार्यकर्ते, मुख्याध्यापक, ऍक्टिव्ह मेंबर या सगळ्यांची कमिटी तयार केलेली आहे। ही कमिटी पुढच्या आठवड्यापासून किंवा त्याच्या नियोजनाप्रमाणे शाळा फिरणार आहे आणि ही सगळी भूमिका त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यानंतर आपले 3 आणि 4 परिमंडळ 3, 4 आणि 7 बागरा ते दहिसर, H ईस्ट, H वेस्ट, K ईस्ट, K वेस्ट, मला वाटतं P साउथ, P नॉर्थ, RC, R नॉर्थ, R साउथ असं परिमंडळ 3, 4 आणि 7 आहे, त्यांची वेगळी कमिटी केली आहे। त्यानंतर परिमंडळ 6, परिमंडळ 5 म्हणजे कुठलं आहे? कुर्ला ते मानपूर, कुर्ला ते मानपूर आणि एल वॉर्ड, एम ईस्ट, एम वेस्ट हे या वॉर्डमधल्या शाळा आहे। त्याच्यामध्ये तिथे एक आपली कमिटी तयार केली। आणि परिमंडळ 6 साठी NST वॉर्ड आहे, घाटकोपर पासून मुलुंड पर्यंत तो एरिया आहे आणि ही एक आम्ही कमिटी केलेली आहे। या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी बसून हे नियोजन केलेलं आहे। साहेबांना अपेक्षित असलेली संघटना आपल्याला उभी करायची आहे। ठीक आहे, आम्ही इथे बोलणी खातोय, पण बोलणी खातोय लक्षात ठेवा की कुठेतरी जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला मिळवायचे। ठीक आहे, तुम्ही बोला आणि ही बोलणी खावी लागतात। याचं कारण असं की सातत्याने वर्गणी अनाउन्स करतो, आम्ही अपील करतो, परंतु का कुणास ठाऊक लोक वर्गणी भरताना विचार करतात कुठेतरी थांबवलं कुणीतरी आणि आपल्याच लोकांनी ते थांबवतात असं दिसतंय। तर कृपया तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुम्ही सांगा आजूबाजूच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना असं करू नका। आपल्या हक्काची थकबाकी ही बुडेल याचं वाईट नाहीये, नीट वाक्य ऐका, आपल्या हक्काची थकबाकी बुडेल याचं वाईट नाही, पण 6वा वेतन आयोग मिळाला कारण त्याच्यापूर्वी आपल्याला वेतन श्रेणी मिळायची, वेतन श्रेणी मिळत होती म्हणून 6वा वेतन आयोग मिळाला। 7वा वेतन आयोग का मिळाला? तर 6वा वेतन आयोग मिळाला म्हणून 7वा वेतन आयोग मिळाला। तर आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांकडे बसतो ना ते वरच्या आता 6वा वेतन आयोग मिळाला का? तर हो, आमचा तो मग 7वा वेतन आयोग मिळणं आमचा अधिकार आहे। तसं थकबाकी जर आता बुडाली मिळाली नाही तर थकबाकीवरचा क्लेम आपला कायमचा नाहीसा होईल आणि म्हणून थकबाकी मिळवायची। 1 हप्ता, 2 हप्ता, 3 हप्ता काय असेल पण ती थकबाकी मिळवायची। आणि तुमच्या वतीने या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की दिवाळीमध्ये पहिला हप्ता आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आहोत, हे जाहीरपणे तुम्हाला सांगतो। दिवाळीमध्ये आपला पहिला हप्ता आपण घेतोय। आम्ही साहेबांना काय सांगायचे, काय पटवायचं ते आमच्या पद्धतीने आम्ही पटवू, पण मधल्या काळामध्ये आपली ही जी सभासद संख्या आहे ती 3016
2,500 सोडा, कमीत कमी 2,000 तरी आपण करू शकतो. आणि मला वाटतं प्रत्येक कार्य आणि तुमचं सहकार्य आम्हाला हवं. आम्ही पळतोय धावतोय पण तुमच्या सहकार्यावर. संघटना म्हणजे 4 लोक नाही, संघटना म्हणजे आपण सगळे आहोत. आपल्या सगळ्यांची ताकद म्हणजे संघटना आहे. त्याच्यामुळे कृपया हे सगळे लक्षात ठेवा. आपल्याला कमीत कमी सांगतो, नाही तर 2,000 वर लगेच थांबा. कमीत कमी दीड ते 2,000 आणि जास्तीत जास्त 2,500-3,000. तर काही लोक तळ्यात मळ्यात आहे, काही काठावर येते, इकडे येणार नाही, त्यांना आपण तिथेच ठेवूया. परंतु जास्तीत जास्त मेंबरशिप वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मधल्या काळामध्ये जे काही व्हॉट्सअपवर घडतंय किंवा जे काही चुकीचे मेसेज येतात त्यांना बळी पडू नका. याच्यातून स्वतःच आपलं नुकसान होतं हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. पेन्शनर्स लोकांचा प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न आपण संघटना म्हणून हातात घेतले आहे आणि केवळ पावसकर साहेबच आपल्याला न्याय मिळवून देणार आहे. त्यांची संघटना, सगळ्यांची संघटना आपण मजबूत करूया आणि आपल्या मागण्या आपण लवकरात लवकर पदरात पाडून घेऊया. तुमची साथ आमच्या सोबत असेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.